धंदा बरे आहे ना. धंदा चांगला आहे. मग काय करणार आता? अच्छा. पुढे भेटणार आहे नोकरी. आणि नोकरीपेक्षाही चांगलं आहे. हो. आपल्या मनाचा मालक. बंद केलं, चालू केलं. अरे वा. नमस्कार मंडळी, करूया व्यवसाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी सध्या नेरूळ स्टेशनला आहे. समोरच नेरूळ स्टेशन बघू शकता पश्चिमेला. माझी इकडे नजर पडली. हे बघा, ही शेवपुरी पाणीपुरीची गाडी आहे इथे. या काकांवर माझी नजर पडली. त्यांचं एज बघून असं वाटलं यांचा पण व्हिडिओ बनवावा आपण. त्यांनी पण होकार दिला आहे आपल्याला. आपण बघूया, बोलूया त्यांच्याशी थोडंसं. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं काका? रामप्रसाद गुप्ता. रामप्रसाद गुप्ता. अरे वा, छान. तुमची कसली गाडी आहे ही? पाणीपुरीची गाडी. पाणीपुरीची गाडी आहे. काका बघा कसं अस्खलित मराठी बोलतात. किती वर्षापासून आहे काका तुमची गाडी? एकदम नेरूळ स्टेशनच्या समोरच आहे. किती वर्ष झाले? 14-15 वर्ष झालं. 14-15 वर्षापासून तुम्ही हा पाणीपुरीचा बिझनेस करताय. अच्छा. आणि तुमचं वय काय? वय का 62. 62 वयात काका ही छान अशी पाणीपुरीची गाडी लावली आहे काकांनी. वर्ष 62 असताना पण एखाद्या तरुणाला लाजवेल असं त्यांचा उत्साह आहे मंडळी. आणि तुम्हाला एक गोष्ट मला इकडची आवडली, ते म्हणजे टापटीपणा, स्वच्छता इथे दिसते बघा. तुम्ही बघू शकता इथे किती स्वच्छता. काका आपल्याकडे काय काय मिळतं मग? माझ्याकडे शेवपुरी, पाणीपुरी, दहीपुरी, अच्छा. पुरी, सुका भेल, अच्छा. वल्ली भेल. अच्छा. आणि मग टायमिंग काय असतो? संध्याकाळचाच असतो का फक्त? नाही ना, 4 वाजन आणि 11 वाजता. 4 वाजता सुरू होतं, 11 वाजता संपतं का? अच्छा. वा, छान. मंडळी बघू शकता. पहिले तुम्हाला तिकडची ना स्वच्छता दाखवतो, जेणेकरून मला इकडचा व्हिडिओ बनवावासा वाटला. तुम्ही बघा इकडे सगळं नीटनेटकेपणा दिसतोय. सगळा टोटल नीटनेटकेपणा दिसतोय. ह्याच गोष्टी बिझनेस म्हणजे गिराईक आकर्षित करण्यासाठी ना ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ह्या काका इतक्या नेटकेपणा तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? इतका स्वच्छता ठेवलेली आहे, काय बोलाल? साफसफाई राखावी लागते, बरोबर. अच्छा. त्याच्याने काय गिराईक येण्यासाठी म्हणजे आकर्षित करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे ना. अच्छा. करताय तुम्ही वय वर्ष 62 असून 15-16 वर्ष झाले, म्हणजे जवळजवळ 45 वयाचे असल्यापासून हा बिझनेस करताय. मग काय अनुभव? हा बिझनेस चांगला की जॉब चांगला? बिझनेस चांगला. संध्याकाळच्या वेळेस बिझनेस होऊन जातो. पढाई केलेली नाही आहे तुम्ही? अच्छा. धंदा बरे आहे ना. धंदा चांगला आहे. मग काय करणार आता? अच्छा. पुढे भेटणार आहे नोकरी. आणि नोकरीपेक्षाही चांगलं आहे. हो. आपल्या मनाचा मालक. बंद केलं, चालू केलं. अरे वा, छान. काय करणार? अच्छा. मंडळी बघू शकता काका हसमुख पण आहे.